आता पकड जातीला सगळ्याला सुगर नेता आहे. पहिल्यापासून स्वप्न साठी काहीतरी करायचे. आज ना 20 वर्ष झालं बघतोय. आम्ही त्यांच्या पाण्याच्या ह्याच्यातून आमच्याकडे ऍडमिशन होतं त्यांचं. नाही बरोबर. आणि सुरुवातीला खडकेसर तक्रार झाली. तुम्हाला पुन्हा खुर्ची टेबल देऊन पुन्हा सेपरेट बसवलं होतं. आठवते का? मीच म्हणलं ऑफिस मध्ये बसवायला आहे ना. आज धुलीवंदन आहे. धुलीवंदनच्या निमित्ताने आपण केजवासियांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम आज मी माझ्या तमाम हिंदू बांधवांना धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा देतो व मेरे तमाम मुस्लिम भाइयों को रमजान का दूसरा जुम्मा के बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। आज या ठिकाणी पूर्ण देशामध्ये आज धुलीवंदनाचा होळीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत आहे आणि माझ्या तमाम केजवासियांना त्या निमित्तानं मनापासून जनविकास परिवर्तन आघाडी असेल आमच्या सर्व केजवासियाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि तमाम मुस्लिम बांधवांना आज रमजान का दूसरा जुमा बहुत बहुत मुबारक। आज 62 वर्षानंतर असा शर्करा योग आला, एकाच दिवशी धुलीवंदन आणि जुम्मा एकाच दिवशी आले। तर या घटनेला शर्करा योग म्हणून आम्ही एकमेकांचा भाईचारा, एकमेकांचं प्रेम, एकमेकांचा आदर व्यक्त करण्याची संधी म्हणून या दृष्टीकडे आपण सगळे मिळून पाहूया आणि तमाम केजवासीय मोठ्या उत्साहानं आजचा धुलीवंदनाचा सण आणि रमजान मधील दूसरा मुबारक जुमा हे आपण सगळे मिळून भाईचाऱ्याने साजरे करूया आणि मी माझ्या तमाम केजवासियातील हिंदू बांधवांना तरुणांना विनंती करतो की आज कलर खेळताना सुद्धा काळजी घ्या, कुठलाही विषारी कलर आपल्याकडून एकमेकाला लावलं जाणार नाही याची पण दक्षता घ्या आणि कुणालाही एकमेकाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, आपल्या पुरोगामित्वाला, आपल्या भाईचाऱ्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता तमाम केजवासियांनी घ्यावी आणि आजचा दिवस हा खूप आनंद उत्साहानं आम्ही साजरा करूयात आणि सगळे एकमेकाला शुभेच्छा देऊन एक केजचा इतिहास, केजचं पुरोगामित्व, केजचं वेगळेपण आपण सगळे मिळून जपूयात आणि केजचा इतिहासात एक आपल्या भाईचाऱ्याची नोंद आपण सगळे मिळून करूयात। पुनश्च एकदा सर्व केजवासियांना, तमाम हिंदू बांधवांना धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या तमाम मुस्लिम भाइयों को रमजान का दूसरा जुमा बहुत बहुत मुबारक एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तमाम केजवासियांनी सगळ्या गोष्टीचं पालन करून एकमेकांचं सौहार्द कायम ठेवून आजचे दोन्ही विषय साजरी करावी अशा पद्धतीची सर्व केजवासियांना मी विनंती करतो।